सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला गुळाचा शिरा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। इथे मी रेडीमेड तूप घेतलंय, त्यानंतर 1 वाटी रवा आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय, त्यानंतर बेदाणे मनुके आहेत म्हणजे वेलची पावडर आहे। त्यानंतर आता आपण कृतीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी रवा आहे, 1 वाटी रव्याला 2 वाट्या पाणी असं मी प्रमाण घेणार आहे। आणि आता आपण हा रवा तुपामध्ये खरपूस असा भाजून घेऊया। सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे। आता कढईमध्ये तूप टाकून घेते। आता कढईमध्ये मी साजूक तूप घालून घेतलंय, त्याच्यामध्ये आता हा रवा घालते आणि छान असा रवा परतून घेते तुपामध्ये। बघा, तूप जरा जास्त घातलंय मी, की रवा छान होतो। आता याच वाटीने मी 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहे। आता हा जो रवा आहे ते मंद आचेवर असा भाजून घ्यायचा, एकदम बारीक गॅस करून खरपूस असा भाजून घ्यायचा, लाल होईपर्यंत। वास आला पाहिजे त्याचा, भाजून घ्यायचा। आता भाजल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते। आता आपला रवा भाजतोय तोपर्यंत इथे मी पाणी ठेवलंय 2 वाट्या। त्याच्यामध्ये आता हे गूळ आहे ना, अर्धी वाटी तो घालून घेणार आहे। तो असं चांगला ढवळून घेणार आहे। तो गूळ या पाण्यामध्ये वितळेल। आता अशा पद्धतीने आपला रवा भाजून झालाय, खरपूस असा भाजून झालाय, छान असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये। आणि इथे गूळ आणि पाणी इथे तयार झालंय। आता आपण मोजलेलं आहे, रव्यामध्ये घालून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया। आता झाकण काढलंय मी, बघू शकता तुम्ही, छान असा आपला रवा फुललाय। याच्यामध्ये लागलीच मी बेदाणे घालून घेते, त्यानंतर वेलची पावडर घालून घेते आणि थोडंसं मीठ घालणार आहे, कणभर। बघू शकता तुम्ही रवा आपला शिरा, गुळातला शिरा कसा झालाय तो। आता याला आपण वाफा काढून घेऊया। झाकण ठेवत आहे, चांगल्या 2 वाफा काढून घेऊयात, शिजू ते चांगला। तर अशा पद्धतीने पहा, हा आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी, गुळातल्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा।